तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मनसेच्या नाराज 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। वांद्र्यातील प्रभाग क्रमांक 97 आणि 95 मधील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर येते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, अधिकचे अपडेट्स काय या सगळ्या संदर्भात? नक्कीच आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिका आणि आजूबाजूच्या महानगरपालिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढत आहेत, परंतु कुठेतरी उमेदवारी मिळाली नाही किंवा आपल्या प्रभागामध्ये त्यांना आपल्या पक्षाचा उमेदवार मिळाला नाही, अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये राजीनामा दिल्याची बाब समोर आलेली आहे। आणि अशाच पद्धतीने बँड्रा येथील प्रभाग क्रमांक 97 आणि प्रभाग क्रमांक 98 येथील 11 पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंकर राजीनामा सुपूर्द केलेला आहे। त्यांनी केवळ 2 वाक्यामध्ये राजीनामा लिहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे। 19 वर्ष आणि 9 महिन्यांचा अविस्मरणीय राजकीय प्रवासाला अखेरचा जय महाराष्ट्र, अशा प्रकारचं राजीनामा पत्र जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या 11 पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असं झालंय की आपल्या मनासारखा उमेदवार किंवा जे इच्छुक असलेले उमेदवार मिळालेले नाहीत किंवा एखादी जागा जी आहे ती मनसेला मिळत असताना ती ठाकरेंना देण्यात आली। अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळाले। याच नाराजी नाट्याचं स्वरूप जे आहे ते राजीनाम्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळते। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये या नाराजी नाट्य जे सुरू आहे किंवा जे नाराज पदाधिकारी आहेत त्यांची मनधरणी मनसेच्या नेत्यांकडून आणि स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून कशा पद्धतीने केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मनसेच्या नाराज 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। भाजपचे वॉर्ड 173 मधील नॉट रिचेबल बंडखोर नेते दत्ता केळुसकर यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय। सोशल मीडियावर केळुसकर यांचा हा भाऊक व्हिडिओ समोर आलाय। आता आरपारची लढाई असं या व्हिडिओत म्हणत केळुसकर बंडखोरीवर ठाम असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या पूजा कांबळे प्रभाग क्रमांक 173 मधून अधिकृत उमेदवार आहेत, तर दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर भाजपच्या त्यांनी एबी फॉर्म भरलेला आहे। केळुसकर यांची समजूत काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे।